अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। नागाव तालुका हातकणंगले येथे गेल्या 8 दिवसापासून कावीळ आणि डेंग्यू सदृश आजाराच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पिण्याच्या पाण्याच्या दूषित पुरवठ्यामुळे हा आजार पसरल्याचा प्राथमिक अंदाज असून वैद्यकीय प्रशासनाने तातडीने पावले उचलत गावातील खासगी व ग्रामपंचायत पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाण्याचे नमुने तपासण्यासाठी पाठवले आहेत। सध्या रुग्णसंख्या 50च्या वर गेली असून यामध्ये काही उपचार घेऊन बरे झाले आहेत। गावातील वेगवेगळ्या भागातील एकाच विहिरीवरून पाणी पुरवठा केला जातो, मात्र नळांना येणारे पाणी दूषित असून त्याला प्रचंड दुर्गंधी सुटली आहे। पिण्याच्या पाण्याचे इतर स्त्रोतही अस्वच्छतेच्या साम्राज्यात आढळल्याने पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे। गावात 50% नागरिक खासगी आरओ फिल्टर प्लॉटचे ATMचे पाणी वापरतात, तर उर्वरित नागरिक ग्रामपंचायतीच्या पाण्यावर अवलंबून आहेत। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे उकळून सेवन करण्याचे आवाहन केले आहे। तसेच पाणी तपासणीचा अहवाल येईपर्यंत ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठा स्त्रोत आणि खासगी पाणवठे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। वाढत्या रुग्णांवर गावातील आणि परिसरातील शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाने गावात घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे। तर दूषित पाण्याच्या समस्येमुळे 15 ऑगस्ट रोजी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले होते। पुढील महिन्यात 1 सप्टेंबर रोजी गावाचे ग्रामदैवत श्री खनाई देवीची यात्रा असल्याने गावात पाहुण्यांची रेलचेल असणार आहे। अशा बिकट परिस्थितीत साथीच्या आजाराने गावाला विळखा घातल्याने गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। वैद्यकीय अधिकारी परिस्थितीत नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असून नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्याची व पिण्याच्या पाण्याची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।